आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काही त्रास होतोय का? नाही. झोप काही येत नाहीये. आमच्या अक्षयचं लग्न नीट होईपर्यंत आम्हाला झोप लागणार नाहीये. त्या आजची पत्रिका बघून तुझी झोप उडालीच असेल ना? म्हणजे पत्रिकेतला एरर बघून आमची झोप उडणार आहे? तुझ्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. काय म्हणायचंय तुला? हेच ना, प्रिंटिंग मिस्टेक म्हणजे रस्व दीर्घ यांच्या चुका असतात, अक्षर चुकतात. संपूर्ण नाव चुकल्याचं मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही. शनयाच्या ऐवजी श्रावणी. कोण आहे ही श्रावणी? श्रावणी? आम्हाला काय माहिती? हाऊ डू आय नो? प्रिंटिंग प्रेस आहे, अनेक पत्रिका तिथे छापायला येतात. असेल कुठलं तरी श्रावणीचं लग्न, तिची पत्रिका आपल्या बॉक्समध्ये आली, एवढं काय त्यात? याला निव्वळ योगायोग. यशोधरा, या आधी सुद्धा अशा बऱ्याच घटना घडल्या, त्या सुद्धा योगायोगानेच घडल्या, बरोबर ना? ह्युमन एरर, याला ह्युमन एरर म्हणतात. कुणाच्याही बाबतीत होऊ शकतो. हो, पण ते आपल्याच अक्षयच्या बाबतीत म्हणून जरा विचित्र. म्हणूनच आणि म्हणूनच आम्ही त्यांना सू करणार आहोत, त्यांना क्वेश्चन करणार आहोत. आमच्या अक्षयच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. ऑफकोर्स नॉट. आणि हे बघ, तू आहे ना, हे असे सगळे प्रश्न वगैरे विचारू नकोस आम्हाला. देयर इज इनफ स्ट्रेस. तू झोप ना. गुड नाईट. गुड नाईट. ओव्हरडोस झाला असता तर कोण जबाबदार होतं? काय परिणाम झाल्याचे लक्षात येते तुझ्या, मूर्ख? अगं थांब थांब, एवढं काही नाही झालंय. आणि एखाद्या गोळीने काय? आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही आई. आणि चुका करणारी माणसं तर आम्हाला अजिबात आवडत नाही. काय का तुलसी, हा एवढा हलगर्जीपणा कसा करू शकतेस तू? मॅम, आजवर अशी चूक कधीच झाली नाही. आम्ही बोलत असताना मध्ये बोलायचं नाही तुलसी. तुला काय वाटलं आमच्या लक्षात येत नाही? दिवसभर फोन मध्ये असतेस तू, कामाकडे अजिबात लक्ष नाही. हे असं वागण्याचा पगार देतो आम्ही तुला? यु नो व्हॉट, तुझी बॅलन्स सॅलरी तुझ्या अकाउंट मध्ये रिफ्लेक्ट होईल. आउट. सॉरी आय सेड आउट. अगं तिने कबूल केलंय ना तिची चूक झाली म्हणून. माणूस आहे ना, शेवटी माणसाच्याच हातून चुका होतात. म्हणजे उद्या तुला काही झालं असतं तर? तुझ्या बाबतीत कुणी असं वागलं तर आमची चिडचिड होणार नाही का? आणि आई, एक मिनिट, नोकर माणसांची आमच्या समोर बाजू घ्यायची नाही. आज या निमित्ताने का होईना तुला माझी काळजी आहे हे तरी कळलं. काका, सी यू इन द ऑफिस. ओ माय गॉड. ऑफिस मधले लोक मी आल्यानंतर घड्याळ सेट करायचे, आता तुला पाहून करतील. थँक्यू काका. पण खरं सांगू, मला फक्त दाखवायला म्हणून काम करायचं नाहीये, तर खरंच शिकायचंय. आणि तुमची परमिशन असेल तर तुम्हाला बिझनेस मध्ये हेल्प सुद्धा करायची आहे. वाय नॉट. तुला जेव्हा जॉईन करायचं बिझनेस तेव्हा तू जॉईन कर. आय नो तुझ्यात तो स्पार्क आहे. कसा आहे ना बेटा, एखादा माणूस बिझनेस शिकतो ना, तेव्हा त्याच्यासोबत तो इतरही 4 गोष्टी शिकतो.
तो थोडासा प्रॅक्टिकल व्हायला लागतो. मी काय म्हणतो, डोंट मिक्स अप युअर बिझनेस विथ युअर इमोशन्स. बिझनेस आपल्याला ना सावध राहायला शिकवतो. फक्त आपली खेळी खेळून चालत नाही, तर समोरच्या माणसाला कधी अंडर एस्टिमेट करायचं नाही, हेही आपल्याला बिझनेस शिकवतो. करेक्ट? राईट काका. त्यामुळेच माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. प्लॅन कसला? मला एक इन्फॉर्मेशन मिळाली आहे की यशोधराची मेड सर्वंट जॉब सोडून गेली आहे. सो इथून पुढे येणारी नवीन मेड सर्वंट ही आपल्याला इन्फॉर्मेशन देणारी असेल. करेक्ट? परफेक्ट. काका तुम्ही सॉलिड आहात. ऍक्च्युली यशोधराचा कोणीतरी राईट हँड संजय म्हणून आहे. त्याला आता आपल्या बाजूने कसा वळवता येईल याचा मी विचार करते. That's absolutely great move. All the best. नाही, आम्हाला कळत नाही खरंच काय करताय तुम्ही. एंगेजमेंट कार्ड छापायचं काम तुमच्याकडे का दिलं होतं? कारण आम्हाला वाटलं होतं तुमची फर्म रेप्युटेड आहे. नथिंग. सिली मिस्टेक. पण आमचं रेप्युटेशन स्टेकला असतं ना अशा वेळेला. नाही, हे बघा, ज्यांनी कुणी प्रिंट केलंय ना ती व्यक्ती आम्हाला आमच्या समोर हवी आहे. येस, तसं केलं नाहीत ना तर तुमचा व्यवसाय कसा बंद करायचा ते आम्हाला चांगलं कळतं. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. मॅडम काय? अहो मॅडम, मी जी बातमी आणली आहे ना ती बातमी ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल मॅडम. म्हणजे? अहो मॅडम, ज्या गाडीने श्रावणी आणि तिच्या कुटुंबाचा अपघात झाला होता त्या गाडीचा ड्रायव्हर जिवंत आहे मॅडम. व्हॉट? मॅडम, तो आता हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणजे आता कोमामध्ये. मॅडम, तो कोमातून बाहेर आला ना त्यावेळेच आपल्याला कळेल की अपघाताच्या वेळी नक्की काय झालं होतं. श्रावणी आणि तिचं कुटुंब अपघातात मेले की नाही, नक्की काय झालं होतं हे आपल्याला तेव्हाच कळेल. पण त्यात काय आणखीन कळायचं आता? मीडियानी सांगितलंय, न्यूजपेपरमध्ये छापून आलंय, पोलिसांना 4 डेड बॉडीज मिळाल्या आहेत. आता आणखीन काय? हो मॅडम, प्रेत मिळाली होती, पण मॅडम संपूर्ण जळालेल्या अवस्थेत मिळाली होती. यू आर राईट. शुद्धीवर आल्यावर ड्रायव्हरने काही भलतं सलतं सांगितलं तर बॉडीज अजून आयडेंटिफाय नाही केल्या गेल्या आहेत. हो, हे श्रावणी प्रकरण लवकरात लवकर संपवायलाच हवं. गुड मॉर्निंग मॅम. आज फुल तयारीत आलोय मी. ते टिफिन वगैरे घेऊन आलोय. म्हणजे काय, तुम्ही किती वेळ वाट बघायला लावलीत तरी काय हरकत नाही, पण तुमच्याशी बोलल्याशिवाय आज इथून जाणार नाही मी. मला वाटतं आज हा टिफिन तुम्हाला परत घेऊन जावं लागेल. असं का? आज तशी वेळ येणार नाही. एक्सक्यूज मी. हो, अनुष्काजी, हे बघा, मी डिस्चार्जचं बघतोय, तुम्ही आता निघा. ठीक आहे? यशोधरा मॅडमचा फोन. डॉक्टर, आम्ही बोलतोय. यशोधरा सरनाईक. हा, बोला मॅडम. तुमच्या PA सोबत बोलणं झालंय माझं. गुड. पण या क्षणी आम्ही तुमच्याशी बोलायला फोन केलाय. आय होप यू डोंट माइंड. काही हरकत नाही, बोला मॅडम. आमचा पेशंट लवकरात लवकर कोमामधून बाहेर यायला हवा. खर्चाची काळजी करू नका. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतोच आहे, पण केसच जरा कॉम्प्लिकेटेड आहे. आय नो, पण आमचा विश्वास आहे तुम्ही आमच्या पेशंटला लवकर बरं कराल. आणि हो,
पेशंट शुद्धीवर आला की सगळ्यात आधी तुम्हाला इन्फॉर्म करायचं. बरोबर. गुड. आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त स्मार्ट आहात तुम्ही. थँक्यू मॅडम. हे बघा, तुम्ही आमच्या पेशंटची काळजी घ्या, आमचे पीए तुमची योग्य ती काळजी घेतील. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. येस मॅडम. संजय. येस मॅडम, आलो. मॅडम मॅडम टेन्शन नको. अहो पेशंट शुद्धीवर येणार म्हणजे येणार. तुम्हाला नाही म्हणायचं धाडस साक्षात यमराजाला देखील नाही. बरं, पेशंट शुद्धीवर आला की सर्वप्रथम तुम्हाला माहिती दिली जाईल. आणि इन्स्पेक्टरचं काय झालं? त्यांना आजच बोलवलंय, येतच असतील ते. ओके. श्रेयस, काही अपडेट? श्रेयस साहेब तिकडेच गेलेत, रत्न पार्किंगकडे. आय होप आज येताना श्रेयस चांगली बातमी घेऊनच येईल. मिस्टर सरनाईकांना आत पाठवा. येस मॅम. काल खूप वेळ वाट बघायला लावली त्याला. आज भेटून घ्यायला हवं. पुढे काय करायचंय ठरवता येईल. येस येस प्लीज या ना. ते इथे ठेवून द्या आणि तुम्ही बाहेर थांबलात तरी चालेल. प्लीज प्लीज हॅव अ सीट. नाईस इंटिरियर. मुद्द्याचं बोलूया. हा माझा स्कार्फ आहे. मगाशी बाहेर पडला होता. ओ आय एम सॉरी. थँक्यू. तुम्ही प्लीज बसा ना. या थँक्यू. ॲक्च्युली माझ्या काही मीटिंग्स लाईनअप आहेत, सो मला जास्त वेळ देता येणार नाही. नाही तुम्ही वेळ देऊ शकत नाही, पण काय आहे आमची म्हणजे द यशोधरा इंडस्ट्रीजची पद्धत आहे. शहरात ज्या नवीन बिझनेस फॅमिलीज येतात त्यांचं आम्ही आमच्या पद्धतीने स्वागत करतो, त्यांच्याशी रिलेशन बिल्ड करतो, बिझनेस एक्सपांड करतो आणि त्यांना काही मदत लागली तर मदत करतो. इम्प्रेसिव्ह. म्हणून माझ्या मम्मांना म्हणजे यशोधरा इंडस्ट्रीजच्या सर्वा द यशोधरा सरनाईक यांना भेट घ्यायची होती तुमची, म्हणून अपॉइंटमेंट हवी होती. बट तुम्ही नाही नाही मी समजू शकते, बट डोंट मिक्स युअर बिझनेस विथ युअर इमोशन्स. माझे डॅड असं म्हणतात. आणि काय ना, आम्ही या शहरात जस्ट आलोय तर सगळ्यांनाच आम्हाला भेटायचं आहे. यु नो, सगळ्यांना अपॉइंटमेंट्स देणं पॉसिबल नाही आहे. म्हणजे आम्हाला अपॉइंटमेंट देणार नाही तर तुम्ही? असं कधी म्हटलं? म्हणजे मी काही म्हणायच्या आधीच तुम्ही सगळं ठरवून मोकळे झालात. शेवटाकडे जायची फार घाई आहे वाटतं तुम्हाला. एनिवे, तुमच्या आईंचं नाव काय? यश काय म्हणालात? द यशोधरा सरनाईक. येस येस तेच ते. हां, त्यांना उद्या 11 वाजता आम्ही भेटू शकतो, सो प्लीज त्यांना पाठवा. रिअली? ऑब्व्हियसली. थँक्यू सो मच. कॉफी? खरं तर आज मी तुम्हाला कॉफी ऑफर करू शकतो. जस्ट अ सेकंड. रिअली? जस्ट अ सेकंड. केबिनमध्ये 2 रिकामे मग पाठवा. आमच्या ऑफिसची कॉफी आवडली नाही वाटतं. खूप प्यायलो ना, थोडी स्ट्रॉंग आहे. म्हणजे उद्याला जर आम्ही तुमच्या ऑफिसला आलो तर आमच्या बरोबर आम्हाला आमची कॉफी आणि लंच कॅरी करावा लागेल वाटतं. नाही नाही नाही,
आम्ही एवढा वेळ वाट बघायला लावत नाही कोणाला. ओ सॉरी फॉर युअर इनकन्व्हिनियन्स. इट्स ओके. थँक्यू. नाईस कॉफी. थँक्यू. बाय द वे मिस अनुष्का, तुम्ही शहरात नवीन आहात. तुम्हाला काहीही लागलं तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आय विल हेल्प यू. शुअर. चला, तुमच्या मीटिंग्स लाईन अप आहेत. वेळ नाहीये ना तुमच्याकडे. आय विल सी यू. सी यू. सुरेश दादा निघायचं. वाटते तेवढी आरोग्य नाहीये. काल उगाच ॲटिट्यूड देत होती. ऍक्च्युली एक विचारायचं होतं तुम्हाला. येस प्लीज. आपण याआधी कुठे भेटलोय का? तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतं कुठेतरी. मला हा, तुम्ही जस्ट म्हणालात की मी या शहरात आत्ताच आले. हाऊ इज दॅट पॉसिबल? राईट. सी यू देन. थँक गॉड आराध्या. आता हा माणूस सतत आपल्या समोर येत राहणार. याला ह्या गोष्टीची खात्री करून द्यायलाच हवी. आपण आराध्या देसाई नाही तर अनुष्का रत्नपारखीच आहोत. अहो तुम्ही मदत केली नसती ना तर आपल्या पोलीस स्टेशनचं रेनोव्हेशनचं काम रखडलंच होतं बघा. नाही इन्स्पेक्टर साहेब, अहो आम्ही काय केलंय, थोडीशी मदत केली इतकंच. अहो हा तर तुमचा मोठेपणा. तुम्ही आमदाराशी बोलून एवढं मोठं काम केलं, खरंच फारच मदत झाली आपली. वेल इफ यू से सो. पण आज मात्र आम्हाला तुमची मदत हवी आहे. अहो जनतेची सेवा करणं हे तर आमची ड्युटी असते. बोला. इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा हायवेवर एक अपघात झाला होता. हो. म्हणजे अख्खी फॅमिली त्यात. काय नाव? देसाई. मनोहर देसाई. ती केस तुमच्याकडेच आहे का? हो मॅडम, ती केस माझ्याकडेच आहे. थोडीशी इन्फॉर्मेशन हवी होती. आय मीन आम्ही पेपरमध्ये वाचलं की 4ही माणसं कुटुंबातली त्या अपघातात गेली म्हणून. हो मॅडम, फारच दुर्दैव आहे म्हणायचं. त्या ॲक्सिडेंटमध्ये सगळंच्या सगळं कुटुंब दरीत कोसळून जळून खाक झालं. पण इज इट ट्रू? म्हणजे कधी कधी होतं ना की नंतर कळतं की ते 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 कुटुंब नव्हतंच. आय मीन आय एम आस्किंग की ते देसाई कुटुंबच होतं की कुणी? हो मॅडम, तसं होतं कधी कधी. पण आम्हाला जे पुरावे सापडलेत ना, म्हणजे त्यांची बॅग, आयडेंटिटी कार्ड्स वगैरे, त्याहून हे कन्फर्म झालंय की ती देसाई फॅमिलीच होती. ओ. पण एक विचारू मॅडम? या. तुम्ही एवढ्या सामान्य कुटुंबाची चौकशी करताय, एनी प्रॉब्लेम? आमचा नाही नाही नाही, आमचा कशाला काही संबंध. आय मीन आमचे एक फॅमिली फ्रेंड आहे, त्यांच्या परिचयाची ही देसाई फॅमिली आहे. हो. ते जरा शॉकमध्ये आहेत म्हणून म्हटलं जरा मदत करावी, म्हणजे त्यांना करेक्ट इन्फॉर्मेशन द्यावी म्हणून तुम्हाला विचारत होते. अदरवाईज मिडल क्लास लोकांशी आमचा काय संबंध नाही का? हो, सो सॉरी. पण तुमच्या फॅमिली फ्रेंडला सांगा की ती वाईट बातमी खरी आहे. मी स्वतः त्या केस डिटेल्स काम केलंय. ओ अच्छा. म्हणजे करेक्ट मी फॅम रॉंग, आम्हाला कळलंय की तो जो अपघात झाला त्या गाडीचा ड्रायव्हर. हो, ड्रायव्हर वाचलाय पण सध्या तो कोमात आहे. ओ सॉरी, म्हणजे खूप बॉदर करत नसू आम्ही, तर हा ड्रायव्हर शुद्धीवर आल्यावर आम्हाला त्याच्याशी बोलता येईल का? नाही, जस्ट काय आहे, आमचे जे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांच्यासाठी एक जरा त्यांना पण क्लॅरिटी मिळेल जर ड्रायव्हरकडनं काही इन्फॉर्मेशन मिळाली तर. डोंट वरी मॅडम, तो जसा कोमामधून बाहेर येईल आम्ही तुम्हाला कळवतो. मग विचारा तुम्हाला काय विचारायचं असेल. सो काइंड ऑफ यू. खूप खूप आभार इन्स्पेक्टर साहेब, खरंच मनापासून म्हणते. अहो काय मॅडम,
काय मदत लागली तर कळवा. नक्की. थँक्यू. वा मॅडम वा. अहो काय मॅडम जिंकलात तुम्ही. अहो काय अभिनय केला तुम्ही त्या इन्स्पेक्टर समोर. मानलं तुम्हाला मॅडम. हा हीच ऍक्टिंग तू केली असतीस ना तर आम्हाला हा वेळ वाया नसता घालवायला लागला. नाही 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 मॅडम. अहो तुम्हाला जे जमतं ना ते मला ह्याच काय पुढील 7 जन्मात देखील जमणार नाही. अहो मॅडम तुम्हाला सांगतो त्या इन्स्पेक्टरला खरंच वाटलं की तुम्हाला त्या कुटुंबियांची काळजी आहे. पण खरं कारण तर जरा तोंड बंद ठेवलंस ना तर खूप बरं होईल. नाही बरं बरं बरं. पण आता तुम्हाला जे हवंय तेच घडणार हे मात्र नक्की. आता नाही नेहमीच ममाना हवंय तेच घडणार. म्हणजे रत्न पारखींची अपॉइंटमेंट मिळाली. रिअली? येस. उद्या 11 वाजता भेटायला बोलवलं. येस. आम्ही म्हटलं नव्हतं. आम्हाला माहिती होतं तूच करू शकतोस. 1 स्टेप कंप्लीट. 1 स्टेप. या. बट ममा लेट मी टेल यू त्यांना श्रीमंतीचा खूप माज आहे. आय मीन त्यांची मुलगीच इतकी ॲरोगंट आहे. आय डोंट नो मिस्टर रत्न पारखी कसे असतील. असू दे रे. आय कॅन डील विथ दिस काइंड ऑफ पीपल. आफ्टर ऑल आम्ही पण यशोधरा सरनाईक आहोत. ऑफकोर्स. ग्रेट. खरंच 1 स्टेप कंप्लीट. आणि आता पुढची स्टेप म्हणजे श्रेयस तू बघशील लवकरच रत्नपारखी कुटुंब म्हणेल सरनाईक्स ओ ते आमचे फॅमिली फ्रेंड आहे. फॅमिली फ्रेंड्स. असं काय करणार आहात तुम्ही. वेळ आली की तुला कळेल. तोपर्यंत वेट अँड वॉच माय डार्लिंग. रत्नपारखीज.